नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र चौथे सूत्र गजानन महाराज. आज ज्या पुस्तकावरती मी व्हिडिओ करणार आहे त्या पुस्तकाचं नाव शेगावचा योगी राणा. या पुस्तकाच्या लेखिका आहेत प्राध्यापिका शरयू जाखडे. पुस्तकाचं नाव शेगावचा योगी राणा. पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक शरयू जाखडे. मुंबईच्या विजय प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय. 224 पानी या पुस्तकाची 200 रुपये अशी किंमत आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 23 जून 2018 रोजी, तर दुसरी आवृत्ती ते जून 2019 मध्ये प्रकाशित झाली आहे. असं पुस्तक प्राध्यापक शरयू जाखडी लिखित शेगावचा योगी राणा. शेगावचा योगी राणा हे पुस्तक आवर्जून गजानन महाराज हे सूत्र धरून सध्या सुरू असलेल्या सत्र चौथं ग्रंथ सूक्तमध्ये घ्यायचं कारण असं की गजानन महाराजांची पोथी ही आपल्यापैकी अनेक जण नियमितपणाने वाचतात, त्याचं पारायण करतात. किमान पक्षी एखाद तरी अध्याय वाचणारी तर अक्षरशः हजारो अगदी लाखो माणसं सुद्धा आपल्या देशामध्ये असतील. असं असलं तरी गजानन महाराजांच्या या 21 अध्यायांच्या पोथीतून वेगवेगळी व्यक्तिमत्व कशी उभी राहतात, त्यांच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांना जेव्हा गजानन महाराजांचं दर्शन झालं तेव्हा कोणत्या भावना होत्या, काळाच्या ओघामध्ये या संबंधित व्यक्तींचा गजानन महाराजांशी सहवास वाढला, त्यांचे संस्कार त्यांच्यावरती झाले, त्यांचे वेगवेगळे अनुभव त्यांना आले, यातनं या ओळखीचं रूपांतर भक्तीत कसं झालं, असा संदर्भ डोक्यामध्ये घेऊन त्या कथानकातली गजानन महाराज सोडून इतर पात्र उभी करण्याचा प्रयत्न हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. गजानन महाराजांच्या पोथीकडे प्राध्यापिका शरयू जाखडी सोडल्या तर असं कोणी बघितलं असेल असं मला वाटलं नाही. आणि हे अपवादात्मक आणि अत्यंत सुंदर पुस्तक, म्हणजे जसं परशुरामांच्या बाबतीत बोलताना आपण असं म्हटलं होतं की परशुरामांनी एवढं सगळं आपल्यासाठी केलं, आपण परशुरामासाठी काय केलं, अगदी तशाच धाटणीतनं ही व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर पोथी म्हणून फक्त वाचण्यापेक्षा सुद्धा ती व्यक्तिमत्व आणि आपण यांच्यात नेमकं काय साम्य आहे आणि ही व्यक्तिमत्व आणि गजानन महाराज यांच्यामध्ये असलेला भावबंध ऋणानुबंध आपल्यामध्ये निर्माण होत नाही, याच्यामध्ये आपण साधक म्हणून वाचक म्हणून कुठे कमी पडतो असा विचार करणार भावनाशील तरीही अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणजे प्राध्यापिका शरयू जाखडी यांचं शेगावचा योगी राणा असं पुस्तक. या 200 पानी पुस्तकाला 224 पानी पुस्तकाला प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार आणि तत्वज्ञ प्राध्यापक सु. ग. शेवडे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. सु. ग. शेवडे यांनी या प्रस्तावनेचं वर्णन समकालीन भक्त अंतरंगात अशा शीर्षकाने केलंय. त्यांनी बरोबर हाच धागा पकडत अनेक मुद्दे या विषयामध्ये मांडलेले आहेत. ग्रंथातील अनेक भक्तांचं वर्णन करत असताना त्यांनी असं म्हटलंय की भक्तांच्या अंतरंगातल्या आर्ततेचं शब्दांकन करणारं असं हे पुस्तक आहे. आणि याच बाबत लेखिका आपली भूमिका प्रस्तावनेत मांडताना असं म्हणते की यांच्या भक्तातली एकतरी कथा मनाला भिडावी आणि ती मनाला भिडल्यानंतर तसं वर्तन आपल्या हातातून व्हावं असा विचार करत असताना, ती कथा मनाला भिडत असताना गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जे निरनिराळे दाखले आहेत, कधी संत साहित्याचे आहेत, कधी पुराणाचे आहेत, कधी इतर संदर्भांचे आहेत, तर ती व्यक्तिमत्व आधी व्यक्तिमत्व म्हणून उभी करायची आणि मग त्यांचे गजानन महाराजांशी असलेले संबंध अशा पद्धतीनं याचा विचार करायचा असं गणित आहे. मग ही प्रक्रिया जेव्हा या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या भक्तांसाठी मांडली जाते त्यावेळेला सु. ग. शेवड्यांनी गजानन महाराजांचं केलेलं वर्णन वेगळ्याच अर्थाने मनाला भावायला लागतं. आपल्या प्रस्तावनेमध्ये सु. ग. शेवडे असं म्हणतात की गजानन महाराज हा एका अवलियानं घेतलेला अवतार आहे. आणि हा अवलिया कसा आहे, तर हा अवलिया सर्वसाक्षी आहे, हा अवलिया सर्वव्यापी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अवलिया सर्वांच्या अंतर्यामी वसणारा असा आहे. अशा सर्वांतर्यामी अशा या अवलियाच्या रूपामध्ये परब्रह्मानं घेतलेला प्रत्यक्ष अवतार म्हणजे गजानन महाराज. आता या आध्यात्मिक साधनेपर्यंत प्रत्येकानं गेलं नाही गेलं हा ज्याचा त्याचा प्रश्न, मग तो आव्याक्याचा, क्षमतेचा किंवा भावनेचा असू शकतो. अशा वेळेला हे पुस्तक एका वेगळ्या संदर्भामध्ये मनामध्ये येतं.
आणि मग हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना जसं समारोपामध्ये लेखिका म्हणते तसं मनोमन आपल्यालाही कुठेतरी वाटतं की मुळातच या पुस्तकामध्ये लेखिका शेगावचा योगी राणा म्हणत असताना ज्यांना प्रत्यक्ष सहवास मिळाला, ज्यांचे उल्लेख हरिभक्तपरायण दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये अनेकदा एकदा तरी आले. कारण काही काही व्यक्तिमत्व अशी आहेत ती एकापेक्षा जास्त अध्यायात येतात. आता उदाहरणार्थ बंकटलाल हे व्यक्तिमत्व अनेक अध्यायांमध्ये येतं. भाऊ कवर हे व्यक्तिमत्व अनेक अध्यायांमध्ये येतं. भास्कर पाटील हे अनेक अध्यायांमध्ये येतं. हे अनेक अध्यायांमध्ये येत असताना गजानन महाराजांविषयी प्रीती एवढंच त्यातलं समान सूत्र नाहीये. तर या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये काळाच्या ओघामध्ये जसजसा त्यांचा महाराजांवरचा सहवास, महाराजांवरचा विश्वास, गजानन महाराजांवरची श्रद्धा वाढत गेली, त्यातनं या व्यक्तिमत्वांमध्ये काय बदल होत गेले याचा विचार करावा लागतो. आणि मग मनामध्ये असं येतं की 23 फेब्रुवारी 1878 या तारखेला गजानन महाराज शेगावमध्ये प्रगट झाले असं मानलं जातं. आणि 8 सप्टेंबर 1910 या दिवशी महाराज शेगावमध्ये समाधिस्थ झाले. या 32 वर्षाच्या काळामध्ये अनेक भक्तांच्या संवेदन विश्वामध्ये बरीच स्थित्यंतर घडून आली. या 32 वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक स्पंदनं शेगाव मधली सकारात्मक झाली. या 32 वर्षांच्या काळामध्ये शक्ती, सत्ता आणि संपत्ती यांच्या सामर्थ्याला शेगावमध्ये विधायक वळण लागलं. या 32 वर्षाच्या काळामध्ये गजानन महाराजांनी तरुणांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अशा पद्धतीनं काम केलं. 15व्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळकांचं वर्णन झाल्यानंतर त्या 2 तरुणांबद्दल आलेला किस्सा हे याचं एक अत्यंत चांगलं चालतं बोलतं असं उदाहरण आहे. कारण गजानन महाराज हे व्यावसायिक जगाच्या चौकटीमध्ये, जागतिक व्यावसायिक व्यवहारांच्या चौकटीमध्ये कुठेही बसवता येतील असं व्यक्तिमत्व नाही, किंवा एखाद्याच्या विचारधारेमध्ये बसेल असं गजानन महाराज हे व्यक्तिमत्व नव्हतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे पैलू मांडून झाल्यानंतर समारोपाकडे वळताना प्राध्यापिका शरयू जाखडी शेगावचा योगी राणा या त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की चिदानंदाचं अपरंपार निरभ्र आकाश, चिदानंदाचं अपरंपार निरभ्र आकाश म्हणजे श्री गजानन महाराज. कायचं कारण असं आहे की हे केवळ त्यांचं आध्यात्मिक वर्णन आहे किंवा साहित्यिक वर्णन आहे किंवा लालित्यपूर्ण वर्णन आहे अशातला भाग नाही. याची काही प्रमाणामध्ये तार्किक कारण मीमांसा करताना शरयू जाखडी शेगावचा योगी राणा या पुस्तकामध्ये असं म्हणतात की गजानन महाराजांच्या अंतर्गत विचारधारेमध्ये विलक्षण सुसूत्रता होती आणि ही विचारधारेतली सुसूत्रता आपल्या भक्तांपर्यंत पोचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला संत म्हणजे गजानन महाराज. त्यांची अशी विधानं आणि मुद्दे या पुस्तकात वाचल्यानंतर गजानन महाराजांच्या पोथीकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहावं आणि मग या नव्या दृष्टीने त्याचं पारायण करावं असं मनामध्ये आलं तर आश्चर्य वाटणार नाही. आणि असं म्हणत असताना एक वेगळाच पैलू शेगावचा योगी राणा या पुस्तकामध्ये प्राध्यापिका शरयू जाखडी मांडतात. त्या असं म्हणतात की महाराज मठात अलिप्त राहत असले तरी धार्मिक आणि सामाजिक संस्कार आपल्या गृहस्थाश्रमी भक्तांवर घडावेत म्हणून वसंत पूजेसारखे सणवार त्यांनी साजरे करावेत म्हणून प्रोत्साहन दिलं. म्हणजे समकालीन असूनही गजानन महाराजांची अशा कार्यक्रमांमधली असलेली भूमिका आणि लोकमान्य टिळकांनी साधारणपणे त्याच काळामध्ये घरातला गणपती चौकात आणणं किंवा मनातला शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करणं याच्यामधली सुसूत्रता जाणवते. आता लोकमान्य टिळक गजानन महाराजांचे शिष्य होते की नाही या वादात जात नाही, कारण आता अलीकडेच आपण दुसऱ्या एका संताबद्दल आणि आपल्या छत्रपतींबद्दल वाद घालतोय, मला त्यात भर घालायची नाही. परंतु हे विचारातलं साधर्म्य लक्षात घेतल्यानंतर गजानन महाराजांच्या पोथीतल्या 15व्या अध्यायाकडे बघण्याचा एक सामान्य वाचक म्हणून सुद्धा आपला दृष्टिकोन बदलतो. हे खरं सांगायचं म्हणजे प्राध्यापिका शरयू जाखडी यांच्या शेगावचा योगी राणा या पुस्तकामधलचं यश आहे किंवा वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच जाणीवपूर्वक ग्रंथसूक्त या आपल्या मालिकेच्या 4थ्या सत्रामध्ये ज्याचं श्री गजानन महाराज हे सूत्र आहे
अशामध्ये मी प्राध्यापिका शरयू जाखडी यांचं हे 224 पानी पुस्तक 200 रुपये किमतीचं 2018 साली पहिली आणि 2019 साली दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेलं पुस्तक शेगावचा योगी राणा हे घेतलं. हे करत असताना या पोथीमध्ये आलेल्या काही निवडक अशा भक्तांवरती स्वतंत्र प्रकरण या पुस्तकामध्ये आहेत. प्रस्तावना आणि लेखनामागची मनोभूमिका सिद्ध झाल्यानंतर बंकटलाल, बंकट सदन, भास्कर पाटील, इतर पाटील मंडळी, पीतांबर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, बाळाभाऊ, लोकमान्य टिळक, बाळकृष्ण बुवा रामदासी, भाऊ कवर, गंगा भारती गोसावी, गोपाळ बुटी अशा अनेक भक्तांची सविस्तर चर्चा मी आधी या व्हिडिओमध्ये म्हटलं अशा मुद्द्यातनं केली आहे. आता ह्याचं एक चांगलं उदाहरण सांगतो की या संपूर्ण पोथीमध्ये वासुदेवानंद सरस्वतींचे उल्लेख वेगवेगळ्या संदर्भामध्ये येतात. वासुदेवानंद सरस्वती आणि गजानन महाराज यांचं नेमकं झालेली भेट ही अवघ्या काही मिनिटांची आहे. ती आता भेटच अवघ्या काही मिनिटांची या अध्यायात असल्यामुळे त्या अध्यायामध्ये या भेटीचा प्रसंग रंगवणाऱ्या ओव्या सुद्धा अत्यंत कमी आहेत. अशा वेळेला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला वासुदेवानंद सरस्वतींचं वर्णन करण्यामध्ये दासगणू महाराजांनी वेळ घालवलेला नाही. परंतु या पुस्तकामध्ये वासुदेवानंद सरस्वतींचा प्रसंग सांगताना वासुदेवानंद सरस्वतींचं नेमकं कार्य काय, त्यांची विचारधारा काय, त्यांचा आचार धर्म काय, त्याचं आणि गजानन महाराजांच्या योग साधना आणि इतर मार्गांमध्ये साम्य काय आणि विरोध काय असं स्पष्ट करत, असं असूनही या दोघांना एकमेकांविषयी असलेला आदर अशी मनामध्ये भावना हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते आणि हे या पुस्तकाचं श्रेय आहे. मग जर वासुदेवानंद सरस्वतींच्या बाबतीत शेगावचा योगी राणा या पुस्तकामध्ये प्राध्यापिका शरयू जाखडी असा विचार करत असतील तर या पोथीमध्ये ज्या इतर संतांचा उल्लेख झालाय, ज्यांच्या भेटीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कारण पोथीत म्हटलंय स्मरण हीच भेट, असं जर असेल तर ज्यांचं स्मरण महाराजांना झालं किंवा ज्यांना महाराजांचं स्मरण झालं यांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख आपल्याला व्हावी अशी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण करण्यात यशस्वी होणारं पुस्तक म्हणजे शरयू जाखडी यांचं शेगावचा योगी राणा हे पुस्तक. आणि या अनेक मुद्द्यांसाठी जाणीवपूर्वक ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये 4थ्या सत्रामध्ये श्री गजानन महाराज हे सूत्र असताना अंतर्भूत केलेलं पुस्तक प्राध्यापिका शरयू जाखडी लिखित शेगावचा योगी राणा. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.